नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. दिग्रस मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ सुनील भाऊ दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या नेतृत्वाखाली आज दारव्हा पंचशील नगर येथून वटफडी सर्कलनेर दिग्रस येथे आंबेडकरी मुस्लिम मतदान विभाजन रोको अभियान राबविण्यात आला. या प्रसंगी मोहम्मद रफिक अब्दुल मजीद, अब्दुल रहीम अब्दुल मजीद, आतिक अब्दुल बशीर, नदीम अब्दुल बशीर, राजू खंडारे, मंगेश वानखेडे, मिलिंद खंडारे, इब्राहिम अब्दुल रहीम, मोहम्मद वाजिद, बबूभाई मुदाने, स्वाती धवने, कविता बोदळे, कल्पना सयाम, धर्मा बागडे, प्रकाश कांबळे, राजू कांबळे, चरणदास गायकवाड, भोजराज हद, संगीता वासनिक, राधाबाई मेश्राम, नितीन मनोहर, गीता सहारे, सुषमा नारनवरे, सुरेखा सूर्यवंशी, लता सोनेकर, सुनीता सफदे, प्रभा मडावी, कविता मेश्राम, सुनीता पाटील, छाया प्ररतेकी, रामकली साधना रामटेके, पुष्पा भावे, कविता मानवटकर, श्यामली चंद्रिकापुरे, सुनीता रामटेके, संगीता मनोहर व मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. दारवा इथून दारवा पंचशील नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आमच्या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते मुदाने साहेब, सुप्रसिद्ध गायक, तसेच नितीनजी बनवर दिग्रस आणि आमच्या महिला पंचशील नगर दारवा येथील आणि अब्दुलजी सय्यद मोहम्मद या सगळ्या पुरोगामी विचाराच्या वतीने माननीय महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारात आणि सुनील भाऊ दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज दारवा येथून पंचशील नगर आंबेडकरी मतदान मुस्लिम मतदान रोको अभियानाचा प्रारंभ आपण इथून करत आहोत. याचा मुख्य उद्देश आपल्यामध्ये काही दलित आणि मुसलमानांमध्ये आपल्या मताचं विभाजन करून जातीवादी पक्षाला ज्यांनी बाबासाहेबांच्या नावाचा विरोध केला, यांनी मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्याक समाजाचा विरोध केला, बंजारा समाजाचा विरोध केला, अशा काही पक्षाचे नेते आपले काही आरपीआयचे नेते त्यांना साथ देत आहे आणि मताचं विभाजन करून प्रति ग्रामीण शक्तीला फायदा पोहोचत आहे. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये दिग्रस मतदारसंघामध्ये आंबेडकरी मुस्लिम मताचं विभाजन हा धोका आहे. जर आपल्या मताचं विभाजन झालं तर प्रतिगामी शक्ती जातीवादी शक्तीला त्याचा फायदा होईल. हे होता कामा नये. काही आमच्यामध्ये रिपब्लिकन बैमान नेते ज्यांनी ज्या काँग्रेस पक्षाने मोठ्या मोठ्या पद मंत्री दिले, मोठ्या मोठ्या पदावर गेलेत, आमदार झाले, खासदार झाले, आज तेच लोक बीजेपी तशा जातीवादी पक्षासोबत हात विरोधी करून त्यांच्यासोबत बसले आहे आणि आंबेडकरी आणि मुस्लिम समाजाचं मताचं विभाजन करत आहे. हे विभाजन धोका आहे, कारण की आज संविधानाला धोका आहे. संविधानाला जर धोका झाला तर ह्या देशातला दलित, मुसलमान, आदिवासी, बंजारा याचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अस्तित्व धोक्यात येणार आहे. आणि आज संसदमध्ये हे जातीवादी पक्ष आहे, ते संसदमध्ये संविधान बदलण्याची भाषा करत आहे. जर संविधान बदलला तर ह्या देशातला मुसलमान, या देशातला दलित, या देशातला बंजारा, या देशातला महिला, विद्यार्थी यांचे भविष्य धोक्यात येणार आहे. कधीचा आपण येणाऱ्या 20 तारखेला काँग्रेस पक्षाचे पुरोगामी विचाराचे नेते माणिकराव ठाकरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा यासाठी हा संकल्प केलेला आहे. आणि इथून आमचा हा दारवामधून हा कारवा दिग्रस वटफडी नेर इथे जाणार आहे आणि मताचं विभाजन टाळो हा अभियान आम्ही राबवणार आहोत. तरी तर आपण सगळ्यांनी या अभियानामध्ये साथ द्यावा ही विनंती.
माणिकराव भाऊ ठाकरे तुम आगे बढ़ो, माणिकराव ठाकरे भाऊ तुम आगे बढ़ो, माणिकराव ठाकरे भाऊ तुम आगे बढ़ो। भारत पंजाब, भारत पंजाब, आजाद